करावा। सन्मान नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये त्या ठिकाणी मॅचला सुरुवात होते आहे। सेमी फायनल चेडा तुमच्या समोर आणि ऐकत आपण व्हॉइस ऑफ डायसर सौरभ पाटील यांच्या शुभवाणीतून खेळाच्या पहिल्या सत्राचं धावतं वर्णन। धन्यवाद, थँक्यू। कारण तर इथं मॅच सुरू आहे सेमीफायनल। प्रेम एंटरटेनमेंट पनवेल विपक्ष फोटोग्राफर फायटर पनवेल कामोठा विभाग नाणेफेकी जिंकून फोटोग्राफर फायटर संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। अमोदित केलं फलंदाजासाठी यावेळेला प्रेम एंटरटेनमेंट पनवेल संघाला। गोलंदाज सज्ज झालाय P1 चा पापेचा पहिलं षटक ऋतिकचा वापर या पहिल्या षटकामध्ये प्रतीकचा वापर। आताचा हा बॉल इल्फीच्या वरनं फ्रंट फुटलाय उडवलाय चेंडू सरळ चाललाय कबल बॉल लाईनच्या बाहेर। हा पहिला चौकार 4 धावा। थँक्यू डीजे राजेश पाटील निळजे, त्याचप्रमाणे सीताराम पाटील निळजे आणि दत्ता पाटील यांचा तिन्ही मान्यवरांचा इथे सत्कार होईल। तर या ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष बाबुराव पाटील यांना विनंती करतोय पण या तिन्ही मान्यवरांचा सत्कार करावा। या बॉलवरती चौकार दाखवला फलंदाज सागरनं। आताचा हा बॉल इथे मात्र लाहीर पाहावी लागेल, अपस्टंपला सोडून जातो बा फंच आमच्याकडे घालतात। इट इज अ वाईड आणि एक धाव एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 6 धावा धावफलकावरती। इथे मात्र मेगा फायनल मध्ये एक टीम गेली आहे ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर्स असोसिएशन, ही मात्र मेगा फायनल मध्ये गेली आहे। तर यातून कोणता संघ त्यांना मेगा फायनल मध्ये फाईट करेल या दोन संघातून। आताचा हा बॉल इथे मात्र उडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पडल्यानंतर मात्र खाली राहतो पंचांचा इशारा इट इज अ वाईड आणि पुन्हा एकदा हा चेंडू खराब। आता खराब चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 1 ने पुढे जातील। धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत या मैदानावरती 7 धावा। कुठेतरी मी म्हणेन चौकार आल्यानंतर गोलंदाज इथे प्रतीक कुठेतरी खराब गोलंदाजी करतोय आपल्या या पहिल्या षटकामध्ये। बॅटिंग पॉवर प्लेचं पहिलं षटक 2 क्षेत्ररक्षण बाहेर पाहू शकाल, मिड विकेटला आणि कव्हरला असं क्षेत्ररक्षणाची भूमिका, स्लिप पॉइंटला मिड ऑनला मिड ऑफला अशी क्षेत्ररक्षक भूमिका। षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल। आताचा बॉल उडवलाय बॅटची ॲच आहे तिथे मात्र जज केलं जात आणि पहिला मोठा धक्का या वेळेला या प्रेम एंटरटेनमेंट पनवेल संघाला। सागर बॅक टू द पवेलियन। थँक्यू डीजे। धावफलकावरती धावा 7 धावा। डीजे मास्टरच्या माध्यमातून हकेला धावणारी नवसाला भावणारी हगरे गोल्यांची आई एकवीराचं संगीत आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला भेटलं। धावफलकावरती धावा 7 धावा। म्हणजे चौकार मारल्यानंतर 7 धावामध्ये चौकानंतर प्रत्युत्तर दिला गोलंदाज प्रतीकनं सागरला बाद केलं आणि मात्र 7 धाव फलकावरती पहिला फलंदाज बाद झाला यावेळेला प्रेम एंटरटेनमेंट पनवेल संघाचा। नवीन गोलंदाज देवेश मैदानामध्ये सज्ज झालाय। आता इथे मात्र थोडा अडथळा आलाय गोलंदाजाला। देवेश जो वन डाऊन साठी आला आता कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण की सामना इथे खूप महत्वाचा आहे। दोन्ही संघ इथे मात्र खूप पावरफुल आहेत, कोणता संघ मात्र जिंकणार या मैदानावरती। आताचा हा बॉल हुकायचा प्रयत्न अपील जरूर केला पंचांना इट इज आउट।
अपील मात्र बचाना इथे पकडला आणि दुसरा फलंदाज इथे मैदानात बाहेर लागणारा हा दुसरा धक्का प्रेम एंटरटेनमेंट पनवेल संघाला. देवेश बॅक टू डगआउट. इथे मात्र विकेट बॅक टू बॅक दोन फलंदाजांना इथे मात्र बाद केले जात आहे. गोलंदाजा प्रतीकच्या माध्यमातून ऑन हॅट्रिक. आता मात्र हॅट्रिक चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये चौथ्या क्रमांकावरती सर्वेश खेळण्यासाठी सज्ज झाला. आता हॅट्रिक चेंडू या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक प्रस्तावित करेल का हा फोटोग्राफर फायटर पनवेल कांबोड्याचा हा गोलंदाज प्रतीक. षटकातील हा बॉल इथे पुन्हा एकदा अपील जरूर केलं होतं. या अपिलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. बाईटची कट लागली. ही एक धाव एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा एक ने पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 8 धावा. 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा प्रतीक फेकतोय आणि या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 8 धावा. अजूनपर्यंत मी म्हणेन या 5 चेंडूमध्ये एक चौकार जरूर खालाय आणि धावफलकावरती 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात प्रतीक नाट. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि या शेवटच्या बॉलवरती किती आकडा येईल या प्रेम एंटरटेनमेंट पनवेल संघाच्या बाजूनं. षटकातील शेवटचा बॉल. आताचा हा बॉल ऑन टॅपचा फटका होता. मिड ऑल इथे डायरेक्ट हिट आणि या बॉल वरती आली एक धाव आणि षटक क्रमांक संपलं पहिलं. P1च्या स्पर्धेच्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गोलंदाज प्रतीकनं. 9 धावा खर्च करत असताना 2 फलंदाजांना बाद केलं. ऐकूया डीजे मास्टर करून एक समधुर संगीत. डीजे
यावेळेला प्रेम एंटरटेनमेंट पनवेल संघाचा मैदानात बाहेर डीजे. थँक यू डीजे. आता मात्र हॅट्रिक चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल तो गोलंदाज वीरेश. ज्या वीरेशचा जर विचार केला ना त्यानं 5 चेंडू फेकत असताना 1 धाव देऊन 2 फलंदाजांना बाद केलं. तर मात्र विकेट या बॉलवर जर विकेट घेतला तर नितेश उलवेकर यांच्याकडनं 500 रुपये. हॅट्रिक बॉल. आताचा हा बॉल भिरकावून दिला डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आल्या तिथे कोणती चुकी होणार नाहीये आणि या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक मात्र प्रस्तावित करतोय या वेळेला या मैदानामध्ये. फोटोग्राफर फायटर पनवेल कांबोटे विभागातील वीरेश या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक. थँक्यू डीजे. 10 या धावसंख्येवरती लागणारा 5वा धक्का नितेश उलवेकर याच्याकडनं वीरेश साठी या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक इथे मात्र प्रस्तावित केली गोलंदाज वीरेशच्या नावावरती. काय गोलंदाजी केली आणि नितेश उलवेकर यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे ते मात्र वीरेशसाठी. षटकातील पहिला बॉल. आताचा बॉल इथे शॉर्ट फुल उडवला इन पिचच्या वरनं चेंडू सरळ झाला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. इथे क्षेत्ररक्षक आहेत चेंडू वरती येतील फेकतील आणि तोपर्यंत या बॉल वरती येतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 12 धावा. गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी मार्फत. शैबाज सज्ज झालाय. सांघिक कोड्यातील 3रा वैयक्तिक पहिला षटक क्रमांक पहिला या वेळेला सांघिक कोड्यातील 3रा वैयक्तिक पहिला शैबाजचा वापर. षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल सुरेख आहे इथे बॅटशी जरूर लागली होती. विकेट किपर झाले बीट. फर्स्ट टिपला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1च धाव आणि 1 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 1 ने पुढे जातील 13 धावा. 13 धावा धावफलकावरती 7व्या क्रमांकावरती आता मात्र महेश आलाय. तो मात्र आता ऑन स्ट्राईक असेल. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. मी म्हणेन काय गोलंदाजी केली या वेळेला वीरेशनं ज्यानं 1च धाव देत असताना 3 फलंदाजांना ज्यानं बाद केला आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक सुद्धा प्रस्थापित केली. काय गोलंदाजी इथे मात्र केली जातीये या फोटोग्राफर फायटर पनवेल विभागाच्या माध्यमातून. या षटकातील पुढचा चेंडू फेकण्याची सज्ज. आताचा बॉल भिरकावून दिला उंच तर गेला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत कॅच पर्यंत पोहोचले होते. हाताला चाटून जमेला चेंडू दान झाला आणि या बॉल वरती आल्या 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 2 ने पुढे जातील 15 धावा. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून या षटकातील शैबाजचे शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील. पहिल्या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक असतील. समोर फलंदाज महेश ज्यानं 2 आपल्या खेळाची सुरुवात केली आहे. षटकातील 4था चेंडू. आताचा बॉल सुरेख आहे अलॉंग द कार्पेट. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू उचलतील फेकतील आणि तोपर्यंत 1च धाव. 1 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 1 ने पुढे जातील 16 धावा. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेला या मैदानामध्ये प्रेम एंटरटेनमेंट पनवेल संघाच्या कुठेतरी मी म्हणेन ना कारण की फलंदाजांवरती आक्रमण कोणी केलं असेल तर गोलंदाज वीरेशनं प्रतीकनं चांगली गोलंदाजी केली. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना मात्र गोलंदाजी केली होती. आताचा बॉल हवेमध्ये आहे. मिस टायमिंग आहे जज करतोय. आता जावं लागेल माघारी. विराजला लागणारा हा 6वा धक्का प्रेम एंटरटेनमेंट पनवेल संघाला. विराज बॅक टू डगआउट.
थँक्यू डीजे. काय गोलंदाजी इथे होतीये. पहिल्या षटकामध्ये प्रतीकनं 9 धावा खर्च केल्या होत्या. दुसरे षटक फेकलं वीरेशनं 3 फलंदाजांना बाद करून 1 धाव खर्च केली. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून इथे शेबाद चांगली गोलंदाजी करतोय. आताचा हा शेवटचा बॉल. इथे मात्र चेंडू सुरेख आहे. विकेट कीपर झाले बीट. चेंडू मागे जातोय आणि या बॉलवरती एकच धाव आणि पहिल्या सत्राचा वाज देखील संपला आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. प्रेम एंटरटेनमेंट पनवेल संघाच्या 17 धावा धावफलकावरती आणि येणारे आता मात्र 18 बॉल आणि 18 धावीची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. फोटोग्राफर फायटर पनवेल कामोठे विभाग संघाला या धावा रोखल्या जातील का? प्रेम एंटरटेनमेंट पनवेलच्या बाजूनं या धावा काढल्या जातील. फोटोग्राफर फायटर पनवेल कामोठा विभागाच्या बाजूनं. मात्र लक्ष चोट असली तरी मॅच कशा प्रकारे मोठं केली जाईल का या गोलंदाजाच्या माध्यमातून. तर येणाऱ्या पुढच्या सत्राकडे दुसऱ्या सत्राकडे मायक्रोफोनवरती मी घेऊन चलतोय करण कालन. तर इथे आगमन झालंय रघुनाथ महाराज देसाई. त्यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. थँक्यू सौरभ. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वैकुंठवासी हरिभक्तपरायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळते सज्ज झाले या स्पर्धेसाठी. एक दिवसीय स्पर्धा ठाणे जिल्हा कल्याण ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या माध्यमातून एक दिवसीय स्पर्धा 10 संघांचा समावेश असलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रामध्ये खूप साऱ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडला आणि आता या अंतिम टप्प्यामध्ये देखील मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील आमच्या अतिथी कक्षामध्ये. सर्व मान्यवरांचे या शब्द सुमनाने पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. लढत सुरू ज्या ठिकाणी आपण बघतोय प्रेम एंटरटेनमेंट पनवेल आणि त्यांच्या विरोधात फोटोग्राफर फायटर पनवेल कामोठे विभाग. धावा पाहायला मिळाला त्या पहिल्या सत्रामध्ये 17च्या ठिकाणी बॅटिंग करत होते ते प्रेम एंटरटेनमेंट. सागर सस्तामध्ये परतला. एकही फलंदाज आपण बघितला तर रत्ताऊ टाकून बॅटिंग करू शकला नाही. गडीबाद एका मागोमाग झाले ते 6 गडी आणि 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या उभारली ती फक्त 17 रन. बॉल इक्विशन 18ची गरज आहे या मॅच मध्ये. ती पनवेल कामोठे विभाग अर्थातच फोटोग्राफर फायटर या संघाला. समीर आला मैदानाच्या आतमध्ये आणि समीरच्या सोबतीला रुचिर तुम्हाला पाहायला मिळेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्क वरती पहिलं षटक सागर. विश ऑल द बेस्ट. हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून. वपीस होता बॅट अँड पॅड मधून हा चेंडू भरपूर वेग. सागर याच क्रीडांगणावरती चांगला परफॉर्मन्स ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये केला. जो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय बागड्याचा पाडा या गावाला बिलॉंग करतोय आणि सध्या आपण बघू शकाल प्रेम एंटरटेनमेंट पनवेल साठी आपलं प्रतिनिधित्व करत असताना निर्धाव चांगली सुरुवात. 17 चेंडू 18चं समीकरण. ओव्हर विकेट. आखो टप्प्याचा चेंडू हा फॉर्म पूल करण्याचा प्रयत्न. फटका तर फसलाय. हवेमध्ये संचार करतोय चेंडू. चांगला झेल हाताचा पिसारा फुलवला आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतलं चेंडूला. 0 या धावसंख्येवरती हा पहिला मोठा धक्का समीर भगतच्या खेळी संत.
थँक्यू या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य राहिले त्यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय. माझी उपमहापौर दातिवलीचे आदरणीय श्री रमाकांतजी मडवी साहेब, या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. धावफलकाचा श्री गणेश अजूनही झालेला नाही आणि तो श्री गणेश झाला विकेटचा बाद झाला. समीर भोईर, समीर भगत त्याने अफलातून बॅटिंग केल्या आजच्या दिवसामध्ये दोन्ही सामन्यामध्ये. पनवेल कामोठेसाठी मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आपण बघतोय सहबाज. ऑन साइडला टर्न केलाय, इथे 9 सेकंडला फेकी आता होते. धावचीची संधी असेल, अपील होते. येस येस, इट इज आउट. रन आउटचा धक्का या ठिकाणी पाहायला मिळतो, लागोपाठचा दुसरा. थँक्यू आणि याच दरम्यान ज्यांचं शुभागमन होत आहे वारकरी संप्रदायाची पताका ज्यांच्या खांद्यावरती त्यांनी घेतली आणि आपण बघू शकाल तर या संप्रदायाची सेवा आणि त्याचबरोबर समाज प्रबोधन आपल्या कीर्तनामधून त्यांचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. सुप्रसिद्ध कीर्तनकार हेदुडनेचे हरिभक्त पारायण आदरणीय श्री अनंताजी महाराज पाटील आणि त्याचबरोबरीनं आदरणीय श्री गणेश महाराज ठाकूर जे सोनारपाड्याचे आहेत, महाराजांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजेच 0 या आकड्यावरती सध्या आखो टप्पाचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेतोय. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आणि अखेर धाव फलकाचा श्री गणेशा. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते धावफलकावरती. पनवेल कामोठे विभाग अर्थातच फोटोग्राफर फायटर्सचा संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय, ज्यांची उपस्थिती ज्यांनी बहुमोलाचा वेळ या स्पर्धेसाठी दिला. माजी सरपंच काटे ग्रामपंचायतीचे आणि 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचं मनपूर्वक आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून आभार. त्यांच्या समवेत खूप सारे मान्यवर आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाले. त्या सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणातून आमच्या आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल एक या आकड्यावरती. षटक प्रगती पथावर पहिलं गोलंदाज सागरला आपण बघतो या षटकामधला पुढचा चेंडू. 2 चेंडू अजूनही शिल्लक. सागर पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. आखो टप्प्याचा चेंडू तिखट बाउन्सर अपील या ठिकाणी होतोय. कॉट बिहाइंड साठी टेक ऑफ होणारा चेंडू पाहायला मिळाला, मिस झाले फलंदाज. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू अखेरचा आता शिल्लक. धावफलक 1 या आकड्यावरती. पहिलं षटक सध्या सागरचं प्रगती पथावर असताना या मॅचला कलाटणी देणारा षटक, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. धावा कमी झाल्यात. गोलंदाजांनी कुठेतरी आता कमावलंय जे गमावलं होतं त्यांच्या फलंदाजांनी. पनवेल कामोठे विभाग फोटोग्राफर फायटर हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. धावसंख्येचा पाठलाग करतो. दुसऱ्या बाजूला प्रेम एंटरटेनमेंट हा संघ या धावसंख्येचं संरक्षण करत असताना उभा पिच होता, लॉफ्ट केला सरळ बॅटने लॉंग ऑफ मध्ये. चेंडू टप्पा पडलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फेक होईल. थांबले त्या ठिकाणी थोडीशी फेकी करत असताना, थ्रो करत असताना. तोपर्यंत एक धावफलकावरती पाहायला मिळाली. पहिला षटकाचा खेळ झाला समाप्त आणि गडीबाज झाले ते 2 धावा पाहायला मिळतात त्या 2 धावफलकावरती पनवेल कामोठे विभाग या संघाच्या. आणि आता चेंडू शिल्लक 12. या 12 चेंडूंमध्ये गरज आहे ती 16 धावसंख्येची, ज्यांचं नुकतंच आगमन आमच्या अतिथी कक्षामध्ये होत आहे. सुप्रसिद्ध कीर्तनकार हेदुडनेचे हरिभक्त पारायण आदरणीय श्री अनंताजी महाराज पाटील आणि कीर्तनकार सोनारपाडाचे हरिभक्त पारायण गुरुवारी गणेश महाराज ठाकूर या महाराजांचं मनपूर्वक स्वागत. वारकरी संप्रदायाची पताक आपल्या खांद्यावरती घेऊन संप्रदायाची सेवा आणि त्याच बरोबरीनं समाजाला प्रबोधन करण्याचं काम ही मंडळी नक्कीच करते. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. धावा झाल्या 2 धावफलकावरती. 16 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक 12. संघ आपण बघतो प्रेम एंटरटेनमेंट पनवेलच्या विरोधात संघ पनवेल कामोठे विभाग अर्थातच फोटोग्राफर फायटर. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात शहबाज आणि बंटी.
सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसरं षटक बॉलिंग मार्क वरती गोलंदाज देवेश. पहिलं षटक आपण बघितलं सागरचा जो बॅकबोन आहे या संघाचा. पाठीचा कणा जर मोडला तर माणूस उभं राहू शकत नाही आणि सागरने जी गोलंदाजी केली फलंदाजी मधून कुठेतरी कमतरता नक्कीच भासली, परंतु त्यानंतर जी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पॉवर प्ले मध्ये झाली आणि त्याचं कारण हा सामना अजून तुम्हाला बॅलन्स पाहायला मिळेल. 16ची गरज, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता गोलंदाजी मधून किमया करावी लागेल या प्रेम एंटरटेनमेंटच्या गोलंदाजांना. तोफखाना दुसरं षटक बॉलिंग मार्क वरती तयार होतो. गोलंदाज देवेश. कोळेगावेंकडून पहिला चेंडू घेऊन शेहबाज, त्याला आपण बघतोय सध्या स्ट्रायकिंग एंडला जो तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. 12 चेंडू 16 धावा हे समीकरण या मॅचच्या दरम्यान आहे. ऑन साइडच्या टीम मध्ये बॅकवर्ड स्कोअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन आणि त्याचबरोबर लॉंग ऑफ हे क्षेत्ररक्षणाचं जाळं. दीपेश कावा पॉइंट. पहिला चेंडू ऑन साइडला क्लास करण्याचा प्रयत्न होता. पिन या ठिकाणी जरा थायपॅड वरती हा चेंडू नॉन सेकंडला फेकी. वेगाने एक रिस्की सिंगल पाहायला मिळाली. ती कंप्लीट करत असताना शेहबाज आणि फलंदाज बंटी. एका सिंगलने धाव फलक. 3 या आकड्यावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते. षटक प्रगती पथावर असताना हे तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजेच दुसरं. देवेश पुन्हा एकदा पाहायला मिळेल. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आहे. नॅचरल अँगल क्रिएट करत असताना सध्या तो गोलंदाजी करतोय. उजव्या त्याच्या फलंदाजासाठी बाहेरच्या बाजूने निघणारे चेंडू त्याचे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला बंटी वपीच्या ऑन साइडला टर्न केला. गॅप मध्ये चेंडू अलॉंग दी कार्पेट. डीप मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. 2 धावसंख्या घेण्याचा उदी आणि त्या दुहेरी धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल पुढे ते म्हणजेच 5 या आकड्यावरती. वैकुंठवासी हरिभक्त प्राण मारुतीबा लक्ष्मण पाटील निलचेचे क्रीडांगण आणि खऱ्या अर्थानं जनुमान क्रीडा मंडळाचं मी आभार व्यक्त करेन आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. काहीसा हलकस अपील करण्यात आलं कॉट बँड साठी. हा निर्धाव चेंडू गवताच्या गालीच्या वरती हा श्वान तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला. मनमुराद आनंद. धावफलक 5 वरती लक्ष. 18च गरज अजूनही. 13 धावसंख्येचे चेंडू शिल्लक असताना गोलंदाज देवेश ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न. अपील या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं लेग बिफोर साठी. अपील आता देखील करण्यात येत आहे. अंपायरचा कोणत्या ठिकाणी इशारा आला नाही. पायावरती हा चेंडू आदळला होता. धावफलक स्थगित आहे ते 5 या आकड्यावरती. लक्ष 18च. ही धावसंख्या माफक होती. कमी असली क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आणि त्याचं ज्वलंत उदाहरण या धावसंख्येला मोठी बनवलं सागरने, कारण त्याने 2 धावसंख्येचं षटक हाताळलं आणि त्या मागोमाग पहिल्या षटकाची पुनरावृत्ती पाहायला मिळते आहे ती गोलंदाज देवेश कडून. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि बनवायचे आहेत त्या 8 चेंडूंमध्ये 13 धावा. प्रेम एंटरटेनमेंट पनवेलच्या विरोधात फोटोग्राफर फायटर पनवेल कामोडे विभाग. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस झालेत. नॅचरल अँगल पाहायला मिळाला. डावकुऱ्या त्याचे गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. उजव्या त्याच्या फलंदाजाला आउट स्विंग. स्विंग अँड मिस. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल सध्या 5 वरती स्थगित आहे. हे धावफलक स्थिरावलंय आणि आपण जर बघितले करावेचे समालोचक दशरथजी पाटील यांच्या भाषेमध्ये तर सांगायचं झालं ही धावसंख्या सुस्तावली 5 या आकड्यावरती. वपीच ऑन साइडला लॉफ्टेड ड्राइव्ह ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. डीप मध्ये फटका चांगला क्षेत्ररक्षण चांगलं फेक होते. 1 धाव या चेंडूवरती. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते 6 या आकड्यावरती. अखेर 2 षटकांचा खेळ संपन्न. पहिल्या षटकामध्ये 2, दुसऱ्या षटकामध्ये 4 आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी सागरने केली, त्यानंतर देवेशने आणि आता गरज आहे ती 12 धावसंख्येची. 6 चेंडूंचा खेळ अजूनही पाहायला मिळेल तो शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज आपण बघतोय ते म्हणजेच प्रेम एंटरटेनमेंट पनवेलच्या बाजूने अगोदर सागरने आणि त्यानंतर आपण बघतोय तो गोलंदाज देवेशच्या माध्यमातून. वेळ सर्वांना मिळतो, वेळ सर्वांना मिळते जीवन बदलण्यासाठी, पण जीवन पुन्हा मिळत नाही वेळ बदलण्यासाठी आणि ती वेळ
खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण बघितली तर बदलली आहे. पाणी कृपया करून आपण मागू नका, अत्यावश्यक असेल तरच आपण थँक्यू वेळेचं भान राखा, कारण अजूनही एक सामना ठिकाणी आम्हाला कव्हर करायचे आहेत. आता 5:45 वाजलेत. याची दखल घ्या. सूर्य अस्ताला चाललाय. तुम्ही थांबले, सूर्य थांबणार नाही. धाव फलक सध्या पाहायला मिळेल 6 या आकड्यावरती. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतो प्रेम एंटरटेनमेंट पनवेल आणि त्यांच्या विरोधात फोटोग्राफर फायटर संघ कामोठे पनवेल विभाग. हे दोन्ही संघ पनवेलचे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळत आहेत. अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय तो ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफरचा संघ. ड्रॉच्या साहाय्यानं अंतिम फेरीचं तिकीट त्यांनी गाठलं आणि आता या स्पर्धेचा विजेतेपद अर्थातच विजेता संघ कोण असेल. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 21,000 रुपये रोख रक्कम, भव्य दिव्य आकर्षक असे चषक तुम्हाला पाहायला मिळेल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपये आणि भव्य दिव्य आकर्षक असं हे चषक तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. निर्णायक षटक बॉलिंग मार्कवरती भालचंद्र पाटील, मॅन फ्रॉम नारेन. अनुभव आहे, त्या अनुभवाची शिदोरी पाठीशी बांधून या षटकामध्ये ते पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी तयार होतात. गोलंदाजीच्या भोवऱ्यावरती पहिला चेंडू 6 चेंडू 12. बंटीसाठी रडार्क मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. इन द स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट, बिगेस्ट षटकार. षटकार पहिल्या चेंडूवरती आला आणि इरादे स्पष्ट. 12 धावा धावफलकावरती झाला. माफक असं आव्हान. तो सामना कुठेतरी आता बॅलन्स वाटत होता. तो सामना आता कुठेतरी पाहायला मिळेल सरकत असताना. तो पनवेल कामोठे विभागाच्या बाजूने फोटोग्राफर फायटरचा संघ फाईट सध्या देत असताना पाहायला मिळेल. बंटी षटकार त्याने ठोकलाय. बालचंद्रवरती आक्रमण. आता 5 चेंडू शिल्लक, 6 धावसंख्येचं समीकरण. थोडस कोयना दडपण नक्कीच असेल आता गोलंदाजावरती. बॉलिंग मार्क वरती तयार होत असताना भालचंद्र पाटील. मॅच बॉल आलाय, तो आपण घ्या. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तयार होत असताना पुन्हा एकदा हा गोलंदाज. फुलरने ऑन साइडला ड्राइव्ह केला. डीप मध्ये चेंडू लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने फेके स्ट्रायकिंग केला. ॲक्युरेट गुड थ्रो. रनआउटची संधी असेल. फलंदाज पोहोचला. ग्रेट रनिंग. चित्याची चपलाई पाहायला मिळाली. धाव घेण्यासाठी जीवाचा आकांताने या ठिकाणी धावला तो बंटी. 2 धावा पूर्ण दुहेरी धावसंख्येने. 14 वरती धाव फलक. 4 धावसंख्येची गरज. रन बॉल इक्वेशन. 4 चेंडू 4 धावा हे समीकरण. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. सो धावा तुम्हाला पूर्णपणे चेस कराव्या लागतील या दुसऱ्या सत्रामध्ये विजयासाठी. अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळेल यासाठी हा संघर्ष सुरू. संघर्ष दोन्ही बाजूने. एका बाजूने धावा बनवण्यासाठी, दुसऱ्या बाजूने धावा रोखण्यासाठी. 4 चेंडू 4 थांबले. ऑन साइडला मिस टायमिंग. समोर क्षेत्ररक्षक. वॉट कॅच. एक प्रेक्षणीय झेल स्टनिंग कॅच पाहायला मिळाली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला तो विराज. आणि आता बाद झालाय बंटी. मॅचला पुन्हा एकदा ट्विस्ट. कलाटनी टर्न या मॅचने घेतलाय. चेंडू शिल्लक आता 3 आणि गरज आहे ती 4 धावसंख्येची.
थैंक यू डीजे। मुश्किल नहीं कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर। आंधियां सदा चलती नहीं, मुश्किलें सदा रहती नहीं, मिलेगी तुझे भी मंजिल, तू जरा कोशिश तो कर। प्रयत्न करावे लागतील ठिकाणी ते प्रयत्न सुरू आहेत। आता गोलंदाज भालचंद्र पाटील यांची षटकाराला त्यानंतर कमबॅक करतात। 4 धावसंख्येची अजूनही गरज। आता चेंडू शिल्लक आहे ते 3। स्ट्रायकिंग एंडला शेहबाज, स्टेप आउट झाला बॅटची कडा। सागरने स्मॉल मिस्टेक केली, परंतु ती आता मोठी होईल। एक धाव महत्वाची आहे परीक्षेमध्ये। एका गुणाची किंमत आणि आपण बघितलं असेल निवडणुकीमध्ये एका मताची किंमत किती असते, आणि क्रिकेट या खेळामध्ये एका धावेची किंमत। एक धाव नक्कीच पाहायला मिळाली। एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 15 वरती। 3 धावसंख्येची गरज। चेंडू शिल्लक 2। रिक्वायर्ड रिमेनिंग 2। 2 चेंडू 3 धावा। हे समीकरण या मॅचच्या दरम्यान तुम्हाला नक्कीच आता पाहायला मिळते। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज 5व्या क्रमांकावरती आलाय, तो प्रतीक सध्या स्ट्रायकिंग एंडला। भालचंद्र पाटील, एक्सपिरियन्स इट्स अ गुड टीचर। अनुभव हा एक चांगला शिक्षक असतो। आणि आता आपण बघू शकाल कशा पद्धतीनं एका बाजूला अनुभव, दुसऱ्या बाजूला यंगस्टर। भालचंद्र पाटील यांच्या विरोधात प्रतीक। 2 चेंडू 3 धावा। ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये हा चेंडू चालला। एक सिंगल तर कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेग भरपूर चेंडू मध्ये उचललाय चेंडूला। 2 धावा सहजरित्या आणि सामना आता येऊन ठेपलाय। येणारा एक चेंडू, एका धावेची गरज। प्रेम एंटरटेनमेंट पनवेलच्या विरोधात फोटोग्राफर फायटर पनवेल कामोडे विभाग या संघाला एका चेंडू मध्ये एका धावेची गरज। चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे। धाव तुम्हाला पूर्णपणे काढावे लागेल विजयासाठी। 18 धावसंख्येची गरज होती। माफक असे आव्हान वाटत होतं, परंतु या लक्ष्याला मोठं बनवण्याचं काम केलं अगोदर सागरने, आणि त्या मागोमाग गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला तो देवेश। आता भालचंद्र संघर्ष करतोय ही धावसंख्या रोखण्यासाठी। 1 चेंडू 1 धाव ही गरज या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आहे ती पनवेल कामोठी विभाग फोटोग्राफर फायटर या संघाला। भवितव्य प्रतीक्षा हातामध्ये या फोटोग्राफर फायटर संघाचा, आणि दुसऱ्या बाजूला भवितव्य चेंडू आहे तो हातामध्ये प्रेम एंटरटेनमेंट भालचंद्र पाटील यांच्या। चांगली लढत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते। रंगतदार स्थितीमध्ये हा सामना क्लोज येत असताना क्रुशल स्टेजला तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। सिली मिडॉन सध्या तैनात, सिली मिडॉफ सध्या तैनात। क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन। 1 चेंडू एका धावेची गरज या मॅच मध्ये। रणनीती प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। कट या ठिकाणी रचले जातात क्षेत्ररक्षणामध्ये। बदलाव व्ह्यू रचना, अम्ब्रेला फील्ड पोझिशन सध्या तुम्हाला पाहायला मिळेल, जे टेस्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। 1 चेंडू 1 धाव। सेमीफायनल चेंडू टाळा नक्की झाला पाहिजे त्या चेंडूसाठी। ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर्स असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा। 1 चेंडू 1 धाव। बॅटन पॅड मधून निसटला चेंडू, रनआउटची संधी, फलंदाज बाद, आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे प्रेम एंटरटेनमेंट पनवेल या संघाने। टाळा नक्की झाला पाहिजेत। 18 धावसंख्या डिफेंड केली, संरक्षण केल्या धावसंख्येचं, आणि आता जल्लोष। वेल प्लेड।